आताची मोठी बातमी समोर येत असून समता नागरी सहकारी पतसंस्था प्रकरणाला नवे वळण लागले आहे। समतामधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित एका खातेदाराने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत गंभीर आरोप केले आहेत। या तक्रारीनुसार भोंदू अशोक खरात व समता पतसंस्थेचे मॅनेजर यांच्यावर आज 5 एप्रिल रोजी सायंकाळी राहता पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दिनांक 25 मे 2021 रोजी समता नागरी सहकारी पतसंस्था येथे त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावे बनावट सह्या करून खाते उघडण्यात आले। विशेष म्हणजे फिर्यादी व त्यांची पत्नी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून खाते सुरू करण्यात आले असल्याचा आरोप आहे। तसेच या बनावट खात्यांवर मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात आले असून यामध्ये पतसंस्थेच्या मॅनेजरने खातेदारांची ओळख व केवायसी प्रक्रिया न पडताळता खाते उघडून गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान याआधी समता पतसंस्थेच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व खाती केवायसी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच उघडल्याचा दावा केला होता। मात्र या नव्या तक्रारीमुळे त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणी राहता पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या नव्या तक्रारीमुळे समता पतसंस्था पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।